नमस्कार. घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं साड्यांचं कलेक्शन आणि त्यासोबतच काही रेडीमेड ब्लाऊज जे मी ह्या साड्यांवरती मिक्स मॅच करून घेते. एका साडीवरती 2-3 प्रकारचे ब्लाऊज मॅच होतात, ज्यामुळे त्या साडीला एक वेगळा लुक देता येतो. तर मग चला लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो, लाईक केल्यानंतर ना खाली तुम्हाला हाईपचं ऑप्शन मिळेल, तर त्या हाईपला जरूर क्लिक करा. ते हाईप केल्यामुळे काय होईल की माझा जो व्हिडिओ आहे तो अजून बाकी लोकांपर्यंत पोचायला मदत होईल. तुम्हाला त्याचा फायदा नाही आहे, पण मला थोडाफार तरी त्याचा फायदा होईल. तर त्यामुळे प्लीज लाईक केल्यानंतर हाईप जरूर करा. तर मग चला सगळ्यात आधी तुम्हाला पहिली साडी दाखवते, ती म्हणजे ही साडी. तर ही जी साडी आहे ही तुम्ही बऱ्याचदा माझ्या थंबनेलमध्ये पाहिली असेल. थंबनेलवरती जो फोटो असतो तर त्यामध्ये म्हणजे ह्या साडीवरती काढलेला जो फोटो आहे तो मी थंबनेलवरती वापरत असते. बरं, ही जी साडी आहे नेव्ही ब्ल्यू कलरची आहे, राणी कलरचे काठ आहेत. जरी काठापदराची असली तरीसुद्धा ही साडी अगदी पटकन नेसली जाते, त्यामुळे मी बऱ्याचदा ही साडी नेसत असते. कारण खूप पटकन नेसली जाते आणि ज्याला आपण म्हणतो मॅनेज करायलाही ती सोपी असते. तर आता ह्या साडीवरती हे ब्लाऊज आहे राणी कलरचं. जे साडीवरती जे कापड मिळतं ना साडीसोबत, तर त्याचंच मी हे ब्लाऊज शिवलेलं आहे. पण तरीसुद्धा जर कधी ह्या साडीला थोडासा वेगळा लुक द्यायचा असेल तर गोल्डन कलरचं ब्लाऊज मी त्याच्यासोबत वेअर करते. आता दुसरी जी साडी आहे ती ही आहे. ऑर्गॅन्झा पॅटर्नची ही साडी आहे. तसं तर ना ही साडी खूप जुनी आहे. ॲक्च्युली माझ्या आईची ही साडी आहे. तर ऑर्गॅन्झा पॅटर्न असल्यामुळे कशी थोडीशी ती फुगीर असते. तर आईने ही घेतली तेव्हा हिचा रंग सुंदर आणि डिझाईन वगैरे बघून घेतली होती. पण नेसल्यानंतर तिला कळलं की ही साडी खूप फुगीर होते, तर त्यामुळे ती काही कधी ही साडी नेसली नाही. पण तेव्हाच मला आवडली होती. मला असं वाटायचं की हां ठीक आहे, तुला नाही नेसायची नाही ही साडी तर मी घेऊन जाईल, म्हणजे मी ही साडी नेसेल. तर ह्याच्यासोबत असं हे जे तुम्हाला डिझाईन दिसते ना काठांची, ह्या रंगाचं ब्लाऊज होतं. पण ते ब्लाऊज एवढं छान वाटायचं नाही, म्हणजे मॅच व्हायचं तिला पण एवढं छान दिसायचं नाही. तर मी काय केलं, ह्या साडीवरती मॅच करणारं थोडंसं मॉडर्न असं ब्लाऊज घेतलं. ते तुम्हाला दाखवते. हे पहा. तर हे असं ब्लाऊज हिला खूप छान म्हणजे मॅचही होतं आहे आणि एक वेगळा लुक, मॉडर्न लुक ह्या साडीला आला आहे. आणि अजिबात वाटत नाही की ही साडी एवढे वर्ष जुनी आहे. ही साडी जेव्हाही ह्या ब्लाऊजसोबत मॅच करावी ना, तेव्हा एक पार्टीवेअर ऑप्शनही तयार होतो. कारण हे ब्लाऊज स्लीवलेस आहे आणि ही साडीसुद्धा नेसली जाते. आता जी पुढची साडी आहे ती आहे ही साऊथ इंडियन पॅटर्नची ही साडी आहे. मध्यंतरी एक ट्रेंड निघाला होता बघा 1-2 वर्षापूर्वी, की साऊथ इंडियन साड्या खूप ट्रेंडिंगमध्ये होत्या. तशी ही साडी आहे. ह्याला आपण ते मल्टी कलर साडी म्हणतात बघा, जसं धूपछाव. आमच्याकडे तरी याला धूपछाव साडी असं म्हणतात, की जिचा कलर असा बदलतो बघा. तर कधी निळसर दिसते तर कधी सोनेरी दिसते, अशी ही साडी आहे ज्याचे निळ्या रंगाचे हे काठ आहेत. तर ह्या साडीवरती जे ब्लाऊज होतं ते असंच होतं. जे साडीचं फॅब्रिक आहे त्या फॅब्रिकचंच आणि त्याच रंगाचं ब्लाऊज होतं. मग मी ते ब्लाऊज काही शिवलं नाही, म्हटलं ते एवढं काही छान दिसणार नाही. पण त्याऐवजी मी काय केलं, ह्या साडीवरती एक रेडीमेड ब्लाऊज घेतलं आणि ते आहे हे असं थोडंसं चॉकलेटी रंगाचं, चॉकलेटी पर्पल असं मिक्स असलेलं हे ब्लाऊज आहे, जे ह्या साडीवरती खूप छान मॅच होतं. बुट्ट्यांचं हे ब्लाऊज आहे आणि त्याची डिझाईनसुद्धा थोडीशी साऊथ इंडियन जे पॅटर्न असतो त्याला मॅच होणारी आहे. तर त्यामुळे ह्या साडीवरती हे ब्लाऊज खूप सुंदर दिसतं. तर पुढची साडी आहे ही जी मी ह्या दिवाळीमध्ये नेसली होती. तर हिला जे कापड आहे ते अगदी सुळसुळीत आहे. अगदी 2 मिनटात ही साडी नेसून होते. आणि हिचे जे डिझाईन आहेत ती बघा, छान अशा सोनेरी रंगाच्या हिच्यावरती बुट्ट्या आहेत, लाल रंगाचे काठ आहेत आणि ह्या साडीवरती असंच लाल रंगाचं पीस होतं जे साडीला अटॅच होतं. पण आता मला दिवाळीमध्ये ही साडी नेसायची होती आणि दिवाळीत कोणी पटकन ते ब्लाऊज शिवून देईल असं वाटत नव्हतं. म्हणून मग मी काय केलं, ह्या साडीवरती ना एक रेडीमेड ब्लाऊज घेतलं आणि ते बघा हे आहे. हे असं प्लेन लाल रंगाचं मी ब्लाऊज घेतलं. म्हटलं प्लेन घेऊया, कारण साडीवरती बऱ्यापैकी डिझाईन आहे आणि हे प्लेन ब्लाऊज असलं ना तर दुसऱ्या साड्यांवरती सुद्धा मॅच करायला बरं जातं. तर अगदी परफेक्ट ह्या रंगाला
म्हणजे जो साडीचं जे काठ आहे त्याला मॅच होणारं मला हे ब्लाऊज मिळालं. तर ह्या साडीवरती मी सध्या तरी हेच ब्लाऊज अजून मॅच करून पाहिलं आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की याच्यावरती गोल्डन ब्लाऊजसुद्धा छान दिसेल. पण बघू, ते जेव्हा मॅच करता येईल आणि खरंच छान दिसेल तेव्हा मी तुमच्याशी ते नक्की शेअर करेन. आता जी पुढची साडी आहे ती आहे ही पुन्हा पिंक कलरची. माझ्याकडे ना बऱ्याचशा साड्या गुलाबी रंग, राणी कलर ह्या रंगातल्या बऱ्याचशा साड्या आहेत. त्याचं कारण असं नाही की मला तो रंग खूप आवडतो, पण तो रंग छान दिसतो म्हणून मी तो रंग घेते. ड्रेससुद्धा माझ्याकडे बरेचसे ह्याच रंगाचे आहेत. आणि जेव्हा मी साडी किंवा ड्रेस घ्यायला जाते तेव्हा मी घरून विचार केलेला असतो की आपल्याला आता वेगळ्या रंगाचा ड्रेस घ्यायचा आहे. पण तरीसुद्धा जेव्हा वेगवेगळे कलर दाखवले जातात त्यात मला हाच कलर जास्त वाटतो की हा चांगला दिसेल, म्हणून मी त्या रंगाचा ड्रेस घेते. तर आता ही जी साडी आहे ना, तरी हिच्यावरती हे बघा सिल्वर कलरचं सगळं वर्क केलेलं आहे. आणि ह्या साडीवरती जे ब्लाऊज होतं, म्हणजे साडीला जे अटॅच ब्लाऊज पीस आला होता तो सेम असाच होता, साडीच्याच कापडाचा होता. मग मी काय केलं, म्हटलं तो ब्लाऊज एवढा पण छान वाटेल असं वाटत नव्हतं. मग मी याच्यासाठी ना एक रेडीमेड ब्लाऊज घेतला आणि तो आहे हा. हे बघा, सिल्वर कलरमध्ये हा ब्लाऊज आहे. तुम्हाला याची डिझाईन दिसत असेल, अशी छानशी डिझाईन याच्यावरती आहे. हा ब्लाऊज मी याच्यावरती मॅच केला तर खूप सुंदर लुक या साडीला आला बरं का. मस्त वाटत होता हा ब्लाऊज. आणि ह्याच्यावरती जी ज्वेलरी घालायची असते तर ती जी ऑक्सिडाईज आपण म्हणतो ना, तर ऑक्सिडाईज ज्वेलरी किंवा मग मोत्यांचे दागिने, तर ते मी ह्याच्यावरती मॅच करते आणि ही साडी खूप सुंदर अशी दिसते. त्याला आता पुढची साडी तुम्हाला दाखवते, ती आहे ही. मी बऱ्याच 1-2-3 वर्षापूर्वीसुद्धा साड्यांचं कलेक्शन दाखवलं होतं. तर तेव्हा ज्या साड्या दाखवल्या होत्या ते ह्यावेळी दाखवल्या नाही आहेत, पण त्यावेळीसुद्धा ही साडी त्या साड्यांसोबत मी दाखवली होती. तर ही प्युअर कॉटनची साडी आहे. सुंदर हिला अशी डिझाईन केलेली आहे आणि असं पर्पल कलरचे किंवा आपण ज्याला म्हणू शकतो डार्क जांभळ्या रंगाचे हिचे काठ आहेत. तर ह्याचं जे ब्लाऊज होतं तर ते होतं चॉकलेटी रंगाचं. तर मी ते ब्लाऊज नाही शिवलं. म्हटलं आता चॉकलेटी रंग याच्यावरती मॅच होईल की नाही काही सांगता येत नाही. तर मग त्यामुळे मी काय केलं, ह्या साडीवरती ना असं गोल्डन रंगाचं ब्लाऊज शिवलं. तर ते मी या साडीसोबत मॅच करते. हे पहा, हे ते ब्लाऊज आहे जे ह्या साडीसोबत मी बऱ्याचदा मॅच करत असते. पण तरीसुद्धा नंतर मला लक्षात आलं की अजून आपण ह्याच्यावरती बरेचसे रंग मॅच करू शकतो. तर त्यामुळे हे जे ब्लाऊज तुम्हाला मगाशी दाखवलं ना, साऊथ इंडियन लुक असलेलं, हे ब्लाऊजसुद्धा ह्या साडीवरती खूप छान मॅच होतं. हे बघा, है ना, हे मस्त मॅच होतं. आणि अजून एक ब्लाऊज आहे जे गोल्डन कलरचंच आहे, फक्त डार्क गोल्डन आहे. ते हे थोडंसं पिवळा गोल्डन असा कलर आहे. तर ते ब्लाऊजसुद्धा ह्या साडीवरती मॅच होतं. तर जे मी तुम्हाला हे ब्लाऊज दाखवलं तर हे बघा, हे ॲमेझॉनवरून मी घेतलं होतं. मल्टी कलरमध्ये आहे. खूप साड्यांवरती हे ब्लाऊज मॅच होतं. आणि ह्याचा जो गळा आहे ना पाठीमागचा, तो असा आहे, म्हणजे वरती पॅक आहे आणि खाली याला अशा लेस दिल्या आहेत, त्या इकडे बांधून त्याची डिझाईन तयार होते. पुढचा गळा खूप छोटा आहे, म्हणजे अगदी गळ्याला टच असं आहे. 2 वर्षापूर्वीच्या दिवाळीला मी हे ब्लाऊज घेतलं होतं. ॲक्च्युली तेव्हा माझ्याकडे होती ही साडी. ही साडी मला दिवाळीत नेसायची होती. हिरव्या रंगाची साडी आहे, सोनेरी रंगाची, त्याच्यावरती डिझाईन आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये कदाचित रंग थोडासा वेगळा दिसत असेल, पण ह्या साडीवरती मॅच करण्यासाठी मी हे ब्लाऊज घेतलं होतं आणि खरंच खूप छान वाटत होतं. पण नंतर मला लक्षात आलं की ह्या साडीवरती मी अजून वेगवेगळे ब्लाऊजही मॅच करू शकते. जसं की हे जे गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे हे सुद्धा ह्या साडीवर मॅच होतं, कारण ह्याला गोल्डन डिझाईन आहे. त्यानंतर हे जे पिवळसर गोल्डन ब्लाऊज आहे ते सुद्धा ह्याच्यावरती मॅच होतं पटकन नेसण्यासाठी. ही अशी जी साडी आहे ना, ह्या साड्या पटकन नेसता येतात, त्यामुळे मी ही साडी घेतली होती. खूप मोठा कार्यक्रम नसेल, पण कधी कधी कसं हळदी कुंकवाला जायचं आहे किंवा छोटा मोठा काही सण आहे, तर तेव्हा ही साडी नेसता येते. तर ह्या होत्या काही साड्या ज्याचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवलं. आणि हे आहेत रेडीमेड ब्लाऊज जे मी वेगवेगळ्या साड्यांवर मॅच करून घेते. जसं की हा आहे हिरव्या रंगाचा,
तर हा ब्लाऊजसुद्धा एक पिवळ्या रंगाची माझ्याकडे पैठणी होती आणि त्याचं ब्लाऊज खराब झालं होतं. तर म्हटलं तर नवीन असं कापड घेऊन शिवण्यापेक्षा ना रेडीमेड जर मिळत असेल तर ते बघू. तर हे ब्लाऊज मला मिळालं. तुम्हाला ती पैठणीसुद्धा दाखवते. तर ही ती पैठणी आहे, सेमी पैठणी आहे आणि हिच्यावरती जे ब्लाऊज होतं तर ते खराब झालं होतं, म्हणून मग मी हे ब्लाऊज घेतलं. तर हे ह्या साडीवरती सुद्धा मॅच होतं आणि अजून बऱ्याच साड्यांवरती मला मॅच करता येतं. जे हिरव्या रंगाचं ब्लाऊज दाखवलं तेच हे आहे, त्याच डिझाईनमध्ये हे सिल्वर कलरचं किंवा मग पांढऱ्या रंगाचं म्हणू शकतो हे ब्लाऊज आहे. तर मग अशी एका साडीसोबत हे मी तुम्हाला मॅच करून दाखवलं होतं. हे ब्लाऊजसुद्धा बऱ्याच साड्यांवरती मॅच करता येतं. हे दोन्ही ब्लाऊज ना ॲमेझॉनवरून मी मागवले होते, एकाच वेळी मागवले होते. सेम डिझाईन आहे, सगळं सेम आहे, फक्त कलर वेगळा आहे. हे एक रेडीमेड ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलं. याची जी लेंथ आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे, त्यामुळे हे जे ब्लाऊज आहे ना तर हे स्कर्टवरती सुद्धा घालता येतं, म्हणजे घागऱ्यासारखं सुद्धा आपल्याला वेअर करता येतं. हे एक रेडीमेड ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलं, जे मी लोकल मार्केटमधनं घेतलं होतं, पण ॲमेझॉनवरती वगैरे सुद्धा आता अवेलेबल असेल. याला मागे बांधायला हे अशा नॉड आहेत, हे बघा. तर हे होतं माझं साड्यांचं कलेक्शन. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच अशी अपेक्षा करते. आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि हाईपसुद्धा करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.